नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मी पण मस्त आहे. तर क्लासवरून आल्यानंतर बघू शकता, सकाळी स्वयंपाक आज केले नव्हता, नाश्ता बनवून गेले होते. मग आल्यानंतर दमलेली होती. म्हटलं आज काय बनवायचं जेवण, तर म्हटलं मस्तपैकी आज मसाले भात बनवावा. त्यासाठी मी कुकर ठेवला. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, मोहरी टाकायची आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे थोडे टाकायचे. चांगलं भाजून घ्यायचं आहे हे. आता मोहरी चांगली तडतडायला लागली आणि शेंगदाणेही चांगले भाजायला लागले की ह्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा एक टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं लालसर होईपर्यंत हे भाजायचं आहे. तर मी इथे अर्धा टोमॅटो चिरून टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि चांगलं हे पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता थोडं ह्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे. आणि हो, मसाले भात बनवते, पण कशाचा बनवते तर काळ्या घेवड्याचा मसाले भात बनवते. त्यामुळे थोडे काळे घेवडे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. थोडं लसूण खोबरे टाकलं आणि हे पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. नंतर थोडासा घाटी मसाला आणि थोडासा कोणताही बिर्याणी मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जा कोणता तांदूळ यूज करत असाल त्या तांदूळ ह्याच्यामध्ये टाकायचा आहे, स्वच्छ धुवून. साधारण मी इथे 1 वाटी घेतली आहे आणि त्याच्यात आपल्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे. आता अंदाज कसा बघायचा तर आपल्या बोटाची जी पहिली रेषा असते ना, त्या रेषेपर्यंत बघायचं, तेवढं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल, कारण प्रत्येक तांदळानुसार त्याचं थोडंसं लिमिट कमी जास्त होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायला मात्र विसरू नका काय. हे झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर चिरून ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट करायला देखील विसरू नका. साधारण 2 ते 3 शिट्ट्या करून हा भात आपण खायला घेऊ शकतो गरमागरम. नंतर आता आपण बनवणार आहोत मस्तपैकी पालक भजी. त्यासाठी मी बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे थोडासा. हातावर अशा पद्धतीने चुरून आपल्याला त्याला टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकली आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 मिरच्या घेऊन टाकायच्या आहेत, तुम्हाला जेवढे तिखट आवडतं त्यानुसार. नंतर ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्या बॅटरमध्ये. थोडंसं पाणी टाकून हे एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थंडीमध्ये पालेभाज्या खूप स्वस्त होतात, त्यामुळे ह्या दिवसांमध्ये आपण पालक भजी नक्की ट्राय केली पाहिजे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडासा खायचा सोडा आपण टाकायचा आहे. नंतर हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पालकची जी पानं आहेत ती ह्या बॅटरमध्ये डीप करून अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायची आहेत. ही भजी नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि चविष्ट लागतात. आणि महत्त्वाचे म्हणजे पालक हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. चांगली अलटण पलटण पालकची भजी छान आपल्याला तळून घ्यायची आहे आणि तेल पूर्ण नितळून मगच ते बाजूला काढून ठेवायचं आहे. बघू शकता पालक भजी किती छान फुगत आहेत.
तर या मग मस्तपैकी गरम गरम मसाले भात आणि पालकभजी खायला. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.